रामकृष्णारी मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय। मित्रांनो, माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे जे भाकीत केलं होतं ते खरं होताना दिसत आहे। मित्रांनो, मनोज जरांगे पाटलांची लढाई केवळ आरक्षणाची लढाई नसून तो एक विद्रोह आहे। तो एक सर्वसामान्यांचा आवाज आहे। तो एक सर्वसामान्य मराठ्यांचा आवाज आहे। तो एक सर्वसामान्य रयतेच्या मराठ्यांचा आवाज आहे। येथील जी प्रस्थापित व्यवस्था आहे या व्यवस्थेवर मनुवादाचा प्रचंड असा पगडा आहे। काल मनोज जरांगे पाटलांनी अण्णाजी पंताला उघडं केलं आणि अण्णाजी पंताला उघडं केल्यानंतर निजामी मराठा अण्णाजी पंताच्या मदतीला धावून आला। मित्रांनो, इतिहासामध्ये आपण गद्दार 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 हे शब्द अनेकदा ऐकतो। मित्रांनो, इतिहासामध्ये पाठीत खंजीर खुपसणाऱ्याबद्दल आपण ऐकलेलं असतं। आणि मित्रांनो, आज जो महाराष्ट्रामध्ये इतिहास घडत आहे या इतिहासाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत। आणि अशामध्ये या गद्दारांच्या लिस्टमध्ये एकनाथ शिंदे असतील, प्रसाद लाड असतील, नारायण राणे असतील, या सर्वांचा इतिहास गद्दार म्हणून लिहिला जाणार आहे। आणि या इतिहासाचं सुवर्ण पान असणार आहे मनोज जरांगे पाटील। आणि मित्रांनो, या इतिहासाचं दुसरं सुवर्ण पान हे वंचित बहुजन आघाडीकडे लिहिण्याची एक खूप मोठी संधी आलेली आहे। मित्रांनो, लढाई आता एकदम आमने सामने येऊन बसलेली आहे। मनोज जरांगे पाटील आतापर्यंत जो वार करत होते, जो शब्द प्रहार करत होते, ज्याच्यावर अटॅक करत होते, परंतु ज्याच्यावर अटॅक करायला हवा, मित्रांनो, अटॅक म्हणजे हा शाब्दिक अटॅक झाला, लोकशाही पद्धतीने अटॅक झाला। तो अटॅक गृहमंत्री उर्फ देवेंद्र पंत यांच्यावर करायला हवा होता, कारण राज्याची सर्व सूत्रे ही देवेंद्र पंतांच्या हातामध्ये आहेत। मित्रांनो, मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र पंतावर गंभीर असे आरोप केल्यानंतर देवेंद्र पंताचे जे सैनिक आहेत, देवेंद्र पंताचे जे प्यादे आहेत, हे बाहेर आले आणि त्यापैकीच एक प्यादा असणारा प्रसाद लाड। आता हा प्रसाद लाड काय म्हणतो की देवेंद्र पंताचे मराठा समाजावर प्रचंड उपकार आहेत। आता या प्रसाद लाडवर देवेंद्र पंताचे काही उपकार असू शकतात। आता केवळ प्रसाद लाड म्हणजे संपूर्ण मराठा समाज नाही, खरं तर देवेंद्र पंताने जेवढा अन्याय मराठा समाजावर केलेला आहे तेवढा अन्याय इतिहासामध्ये अण्णाजी पंतानंतर कोणीही केलेला नाही। मित्रांनो, मराठ्यांचं नव्हे तर संपूर्ण भारताचं, देशाचं, हिंदूंचं, मुस्लिमांचं, सर्वांचं श्रद्धास्थान असणारं, सर्वांचं दैवत असणारं, बहुजनांचं दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं काम या देवेंद्र पंतांनी केलेलं आहे। आणि तो अपमान बाबा पुरंदरेला पुरस्कार देऊन केलेला आहे। जेव्हा कोश्यारी तात्याने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली त्यावेळेस देवेंद्र पंत मूग गिळून गप्प होता। असा हा देवेंद्र पंत आमच्या अस्मिताचा अपमान करणारा आणि हा आमच्या उपकाराची भाषा करतो। मित्रांनो, खरं तर जे आंबेडकरवादी आहेत, जे बाबासाहेबांसोबत गेले, ते वगळता बाकीचा बहुजन समाज हा येथील मनुवाद्यांचा गुलाम आहे, मग तो कोणत्याही जातीतला असो। अगदी त्याच पद्धतीने आमचा मराठा समाज सुद्धा या बहुजनाचा भाग आहे आणि तो पूर्णपणे या मनुवाद्यांचा गुलाम आहे, या येथील भट्टी व्यवस्थेचा गुलाम आहे। देवेंद्र पंतांनी सरळ सरळ मराठ्यांच्या अस्मितावर अनेक वेळा हल्ला केलेला आहे। आणि आज ब्राह्मण महासंघाने तर मनोज जरांगे पाटलांना विकृत म्हटलेलं आहे। म्हणजे संपूर्ण ब्राह्मण महासंघ देवेंद्र पंतांच्या मदतीला धावून आला, तरी सुद्धा आमचा मराठा समाज जर त्यांच्या वंजळीने पाणी पित असेल, तरीही तुमचा 10वा असेल, 13वा असेल, श्राद्ध असेल, पिंडदान असेल, सत्यनारायण असेल, यज्ञ असेल, पूजा असेल, अभिषेक असेल, आजही या सर्व कर्मकांडामध्ये आमचा मराठा समाज पार बुडालेला आहे। मराठा समाजामध्ये शिकलेला असेल, इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, शिक्षक असेल, एखादा अधिकारी असेल, क्लास 1 असेल, क्लास 2 असेल, क्लास 3 असेल, कोणीही असो, कर्मचारी असो, शेतकरी असो, अडाणी असो, सर्वजण या मनुवादी व्यवस्थेचे गुलाम आहेत। हे सर्वजण या कर्मकांडी व्यवस्थेचे येथील शेंडी जाडव्याचे गुलाम आहेत। जोपर्यंत हे लोक या गुलामीतून बाहेर पडत नाहीत, अर्थात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग स्वीकारला, तो मार्ग जोपर्यंत मराठा समाज स्वीकारत नाही तोपर्यंत मराठा समाजाचं कधीही भलं होणार नाही।
मराठा समाजाने तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गाने चालावं म्हणून पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी शिवधर्माचा पर्याय मराठा समाजाला दिला। हजारो लाखो लोकांनी तो पर्याय स्वीकारला, तरी समाजाचा एक मोठा घटक, मोठा वर्ग आजही या मनुवादी व्यवस्थेतून बाहेर पडायला तयार नाही। आणि मागच्या 5-10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने मनुस्मृतीचा पार्ट 2 या देशामध्ये खेळला जात आहे, त्याला तर मराठा समाज अजून जास्त बळी पडलेला आहे। मित्रांनो, मी मराठा समाजाबद्दल बोलत आहे, त्यामुळे इतर समाजाने हुरळून जायची गरज नाही, कारण संपूर्ण बहुजन समाज मी अगोदरच सांगितलेला आहे। ज्या लोकांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारलं, फक्त ते वगळून, फक्त त्यांना सोडून बाकीच्या इतर सर्व जाती, इतर सर्व बहुजन समाज आजही मराठ्यांप्रमाणेच आहे। त्यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये काहीही फरक नाही। हे सर्वजण या मनुवादी व्यवस्थेचे गुलाम आहेत। तुम्हाला सर्वात अगोदर या सांस्कृतिक राजकीय गुलामगिरीतून बाहेर पडावं लागेल। मित्रांनो, काल मी फेसबुकवर एक पोस्ट टाकली, त्यामध्ये म्हटलं की मराठ्यांनो आता राजसत्ता ताब्यात घ्या। त्यावर मला अनेक जणांच्या कमेंट आल्या की राजसत्ता तर तुमच्याच ताब्यात आहे। स्वातंत्र्याच्या अगोदरपासून आतापर्यंत आणि आजही मराठ्यांच्याच ताब्यामध्ये राजसत्ता आहे। गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुम्हाला अजून राजसत्ता ताब्यात घ्यायची तर फुकट घ्या। मित्रांनो, अशा मूर्खांना काय म्हणावं? एक उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, ते तांत्रिकदृष्ट्या मराठा समाजाचे आहेत। मित्रांनो, त्याच एकनाथ शिंदेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जम्मू काश्मीरमध्ये मराठा बटालियनमध्ये। त्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब गेले आणि त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीने भगतसिंह कोश्यारीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता, त्याच पद्धतीने जम्मू काश्मीरच्या गव्हर्नरने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खाली मान घालून ऐकत राहिले। मित्रांनो, आता योगी आदित्यनाथने महाराष्ट्रामध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, ज्या पद्धतीने कोश्यारीने केला होता, अगदी त्याच पद्धतीने त्याच भाषेमध्ये यावेळेस सुद्धा एकनाथ शिंदे काही बोलले नाहीत। म्हणजे एकनाथ शिंदे केवळ तांत्रिकदृष्ट्या मराठा आहेत, केवळ जातीने मराठा आहेत, मतीने नाही। मित्रांनो, मी वारंवार सांगत आहे, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये सांगत आहे, अवघी एकाचीच भिन्न तेथे कैचा भिन्ना भिन्न, किंवा माऊली ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये सर्वा घटी राम देहा देही एक। आपण सर्वजण एक आहोत। या जाती ज्या आहेत, मराठा असेल, महार असेल, धनगर असेल, वंजारी असेल, तेली असेल, तांबोळी असेल, या सर्व जाती या माणसाने निर्माण केलेल्या आहेत आणि या फार फार तर 2000 वर्षांच्या आतल्या आहेत। 2000 वर्षांच्या अगोदर यामधली कोणतीही जात अस्तित्वात नव्हती। त्यामुळे केवळ अशा तांत्रिकदृष्ट्या मराठा असणाऱ्या आणि माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या शब्दामध्ये निजामी मराठा असणाऱ्या लोकांच्या हातामध्ये सत्ता असणं म्हणजे मराठ्यांच्या हातात सत्ता असणं अजिबात नाही। जसं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर उद्या छगन भुजबळ मुख्यमंत्री आहेत, म्हणजे महात्मा फुलेंच्या विचारांचा माणूस सत्तेमध्ये आहे असं म्हणायचं का? तर अजिबात नाही, कारण महात्मा फुलेंचे विचार छगन भुजबळांना अजिबात मान्य नाहीत। छगन भुजबळांची समता परिषद सुद्धा मनुवादी व्यवस्थेला, कर्मकांडी व्यवस्थेलाच फॉलो करते। महात्मा फुलेंचा सत्यशोधक धर्माला ती अजिबात फॉलो करत नाही। म्हणजे केवळ महामानवांचं, साधू संतांचं नाव घ्यायचं आणि आचरण त्यांच्या विरोधात करायचं, अशा पद्धतीची येथील व्यवस्था आहे, अशा पद्धतीचे राजकारणी आहेत आणि अशा राजकारण्यांना केवळ तो आपल्या जातीचा आहे म्हणून त्याला जर आपण आपलं मानत असू तर मित्रांनो, आपल्याला ठरवण्याची वेळ आलेली आहे की माऊली ज्ञानोबाराय सांगतात ते खरं आहे, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात ते खरं आहे का, ही जाती व्यवस्था खरी आहे? तुम्हाला या जाती व्यवस्थेच्या मार्गाने जायचंय का साधू संतांच्या मार्गाने जायचंय हे ठरवण्याची वेळ आलेली आहे। जर तुम्ही ज्ञानोबारायांना मानत असाल, जर तुम्ही नामदेव महाराजांना मानत असाल, जर तुम्ही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना मानत असाल, त्यावेळेस तुमच्या लक्षामध्ये येईल की मुख्यमंत्री मराठा नाही। त्यामुळे मित्रांनो, ही लढाई समजून घ्या, आपले खरे विरोधक कोण आहेत। आपली लढाई ही विचारांची आहे, जातीअंताची आहे आणि हा जातीअंत समजून घ्या। आजच्या पुरतं एवढंच।
प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. प्रत्येकाने कमेंट करा. कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा. रामकृष्ण हरी, जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.